तर युजली हे बघण्यात आलेलं आहे की लहान मुलं जेव्हा दूध पिऊन झोपतात तर त्यांना नर्सिंग बॉटल कॅरीज हा एक आजार होतो. आता 6व्या वर्षी काय होतं ना, सर्वात पहिली दाढ परमनंट फर्स्ट मोलार आपल्याला येतो जो 6व्या वर्षी येतो, स्पेसिफिकली 6 वर्षाच्या खालचा. तर तुम्ही त्याच्या तोंडातले दात मोजा, ते बरोबर खालच्या जबड्यात 10 आणि वरच्या जबड्यात 10 असतात. ब्रश कसा करावा, तर ब्रश हा 2 ते 3 मिनिटच करावा. 3 मिनिटापेक्षा जास्त ब्रश करण्याची गरज नाही. कवळी काय असतं ते एक ॲक्रेलिक किंवा एका प्रकारचं प्लास्टिकचं एक डेंचर म्हणतो आपण ज्याला, तसं असतं, ते रिमूव्हेबल असतं. काही जणांचे दात पुढे पण आलेले असतात, तर ते मागे जाऊ शकतात. जर तुम्ही कॅप लावलेली आहे तर सर्वात पहिले म्हणजे तुम्हाला वर्षातून एकदा जाऊन त्या कॅपचा एक्सरे घेणं गरजेचं आहे. सर, दात खराब होणं हे अनुवंशिक असतं का? त्यांची जी सलायवा जो असतो, तुमकी जी असते ती जास्त चिकट असते, म्हणजे त्याची फ्लोएबिलिटी कमी असते. तो सलायवा हा सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर आहे जे दातांची निगा राखण्यासाठी मदत करतो. नमस्कार सर, तुमच्या या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत. आमच्या प्रेक्षकांना तुमची थोडक्यात ओळख करून द्या. नमस्कार, माझं नाव डॉक्टर तुषार माने आणि मी डोंबिवलीमध्ये गेली 18 वर्ष प्रॅक्टिस करत आहे आणि माझं शिक्षण MUHS युनिव्हर्सिटी इथे झालेलं आहे आणि 2005 पासून मी या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. सर्वात महत्त्वाचा प्रश्न की दात खराब कसे होतात आणि ते खराब होऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे? आता हा जो क्वेश्चन आहे हे प्रत्येक पेशंट मला विचारतात, दात खराब कशामुळे होतात. आम्ही त्या दातांची काळजी व्यवस्थित घेतो तरी देखील दात खराब होतात. तर दात खराब होण्याचं महत्त्वाचं सगळ्यात कारण म्हणजे की आपण जो दाखवणारा नेग्लिजन्स असतो. बऱ्याच वेळेला काय होतं, आपल्याला माहीत असतं की दातांना कॅव्हिटीज आहे, दातांमध्ये थोडंफार अडकतंय, पण आपण युजली डेंटिस्टकडे लगेच जात नाही. आपण डेंटिस्टकडे कधी जातो, जेव्हा ते जास्त दुखायला लागतं किंवा सूज येते आणि अनबेरेबल पेन असतं, तेव्हा आपण डेंटिस्टकडे जातो. तो युजली काय होतं, जर समजा रेग्युलरली जर तुम्ही डेंटल चेकअप ठेवत असाल तर नॉर्मली डेंटिस्ट तो प्रॉब्लेम लवकर डिटेक्ट करू शकतात आणि तुम्हाला त्या प्रॉब्लेम्सपासून वाचवू शकतात. तर बऱ्याचशा प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट्स आहेत, जसं की क्लिनिंग आहे किंवा सिमेंट फिलिंग आहे. या ज्या प्रोसिजर्स असतात या प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट्समध्ये येतात. नॉर्मली आपण डॉक्टरांकडे दात दुखायच्या आधी जायला हवं. जर तुम्ही दात दुखायच्या आधी प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट करण्यासाठी गेला तर नॉर्मली दात लवकर खराब होत नाही आणि जरी खराब झाले तरी ते अशा प्रकारे खराब झालेले असतात की तुम्हाला मोठ्या ट्रीटमेंट कराव्या लागत नाही. जसं की रूट कॅनल आहे किंवा डेंटल इम्प्लांट्स आहेत, एक्स्ट्रॅक्शन्स आहेत. या ट्रीटमेंट का कराव्या लागतात, कारण युजली पेशंट हा लेट आलेला असतो. तर त्यामुळे तुम्ही जेवढा काळ कॅव्हिटीज वाढण्यासाठी द्याल तेवढे ते दात तुमचे खराब होणार आणि एकदा का दात खराब झाले की त्याच्यानंतर ह्या सगळ्या ट्रीटमेंटला होणारा जो काही खर्च आहे तो जास्त असल्यामुळे नॉर्मली लोकांचा हा न करण्याकडे कल असतो आणि इव्हेंच्युअली मग दात काढले जातात आणि मग जेव्हा पेशंट यंग असतो तेव्हा त्याला तेवढं समजत नाही किंवा तो पुल ऑन करतो आणि नंतर एका सर्टन एज नंतर त्यांना हा प्रॉब्लेम जाणवायला लागतो. आता ह्याच्यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा दात दुखत असतात, पेशंट सगळ्यात पहिले काय करतो की त्या साईडनी जेवायचं टाळतो. तर जेव्हा पेशंट एका साईडनी जेवायचं टाळतो त्यामुळे सगळा लोड हा दुसऱ्या जबड्यावर येतो, सांध्यावर येतो, TMJ ज्याला म्हणतो आपण, टेम्पोरोमॅन्डिब्युलर जॉईंट, आणि नंतर कालांतराने तो जॉईंट एवढा ओव्हरवर्क करतो की त्याच्या आतमधले जे लिगामेंट्स असतात ते जास्त घर्षणामुळे म्हणा किंवा जास्त वापर झाल्यामुळे म्हणा नंतर खराब होतात आणि नंतर दात दुखायला लागतो, जबडा दुखायला लागतो आणि त्यानंतर त्याची ट्रीटमेंट करणं एवढं इझी नसतं, कारण त्या खूप मोठ्या ट्रीटमेंट्स असतात आणि त्याला असं डायरेक्ट नी रिप्लेसमेंट सारखं ऑप्शन नसल्यामुळे पेशंटला नंतर खूप जास्त त्रास होतो. तर तुमचा जो क्वेश्चन होता की दातांची निगा कशी राखावी, हाच क्वेश्चन होता ना तुमचा, दातांची निगा कशी राखावी. सो दातांची निगा राखण्यासाठी तुम्हाला रेग्युलरली 2दा ब्रश करणं गरजेचं आहे आणि डॉक्टरांकडे दर 6 महिन्यातून जाणं हे अत्यंत गरजेचं आहे. ओके, लहान मुलांचे दात खराब होऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे? लहान मुलांचे दात, आता लहान मुलांचा हा जो वयोगट आहे, अगदी 6-8 महिन्यांमध्ये आपल्या लहान मुलांना दात येतात, ते अगदी 12 वर्षांपर्यंत आपण हे मिक्स डेंटिशनला जाईपर्यंत हे पेडियाट्रिक टीथचे असतात, ज्याला मिल्क टीथ आपण म्हणतो. तर हे असं, सो युजली काय होतं, 6 ते 8 महिन्यांमध्ये सगळ्यात पहिले दात 2 दात लहान मुलांचे सेंट्रल इन्सायझर, ज्याला पटाशीचे दात म्हणतात, ते येतात. आता मुलगा 6-8 महिन्याचा आहे, तो 2-2.5 वर्षाचा होईपर्यंत नॉर्मली ब्रशिंग केलं जात नाही, कारण दातच उगवलेले नसतात, 2-4 दात वर खाली असतात, त्यामुळे पेरेंट्स युजली ब्रश करायला नेग्लिजंट असतात. तर या फेजमध्ये मुलगा बऱ्याच प्रमाणामध्ये मिल्क, ब्रेस्ट फिडिंग असेल किंवा बॉटल मिल्क असेल हे घेतो. तर युजली हे बघण्यात आलेलं आहे की लहान मुलं जेव्हा दूध पिऊन झोपतात तर त्यांना नर्सिंग बॉटल कॅरीज हा एक आजार होतो. त्याच्यामुळे काय होतं की दातांच्या वरती जे दूध राहतं ते दूध म्हणजे एक प्रकारची साखरच असते,
तर ती साखर तुमच्या दाताला खराब करायला कामी येते. आणि त्यामुळे पेरेंट्सला हे समजत नाही की याला तर अजून आम्ही काही चॉकलेट्स दिले नाहीत, याला काही दिलं नाही तर याचे दात कसे खराब झाले. तर दात खराब होण्याचं महत्त्वाचं कारण हे दूध असतं. वयोगट 6 ते 8 महिन्यांपासून जेव्हा दात येतात ते 3-4 वर्षांपर्यंत ज्या प्रमाणामध्ये मुलं मिल्क किंवा दुसरे काही प्रोडक्ट्स सबस्टिट्यूट्स वगैरे जे दिले जातात ते दातांच्या वरती थर तयार होतो. तर ह्याची काळजी कशी घ्यावी, त्याच्यासाठी मुलांच्या आईनी सर्वात पहिले म्हणजे त्यांना एका फिंगरवरती एका स्टराईल कपडा किंवा गॉस पीस जो असतो किंवा एकदा चांगला कॉटनचा कपडा घेऊन दातांवर व्यवस्थितपणे जर दात पुसून घेतले तर ब्रश करण्याची गरज नसते. कारण एवढे दात आलेलेच नसतात की तुम्ही प्रॉपर ब्रश करू शकाल आणि मूल लहान असतं. त्यामुळे पेरेंट्सच त्यांचे पहिले डेंटिस्ट असतात. जर पेरेंट्सला ही गोष्ट माहिती असेल तर दात स्वच्छ राहायला मदत होते. दुसरा वयोगट म्हणजे थोडी मुलं मोठी होतात आणि पूर्ण दात आलेले असतात. जवळपास 20 दात हे दुधाचे असतात. वरच्या जबड्यात 10 आणि खालच्या जबड्यात 10. तर हे जे 20 दात आहेत ते 20 दातांची निगा ही प्रॉपर तुम्हाला जर ठेवायची असेल तर तुम्हाला डेंटल व्हिजिट्स ठेवणं गरजेचं आहे. मूल जसं जसं मोठा होत जाईल तसं काही चॉकलेट्स किंवा काही चिप्स किंवा बिस्किट्स खातो, कुकीज खातो, ते दातांच्या वरती जर तुमचा थर राहिला आणि तुम्ही म्हणाल की आम्ही तर 2दा ब्रश करतो. पण जरी तुम्ही 2दा ब्रश करत असाल, शाळेमधनं मुलगा जर आला 12-1 वाजता आणि तेव्हा जर त्यांनी चॉकलेट खाल्ले आणि तुम्ही रात्री 10 वाजता त्याला ब्रश करणार आहात, तर त्यांनी काही फरक नाही पडणार. तुम्हाला रेग्युलरली त्याला क्लीन करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही काय करू शकता, आता लहान मुलं एवढं इझिली ब्रश करणार नाहीत. मग त्यांना तुम्ही एक एक प्रकारचा कॉटनचा कपडा त्यांना नुसता चावायला जरी दिला तरी दातांवर अडकलेलं चॉकलेट पटकन निघून जाईल. किंवा जर तुम्ही नुसतं विदाऊट पेस्ट ब्रश केलात तरी देखील दात मेकॅनिकली क्लीन होतात आणि दातांवर राहणारं जे चिकट चॉकलेट आहे ते निघून जातं किंवा बिस्किट आहे ते निघून जातं. त्यामुळे जर पेरेंट्सनी त्यांना ही काळजी घ्यायला स्टार्टिंगपासून जर प्रवृत्त केलं तर दात त्यांना व्यवस्थित ठेवायला मदत होते आणि एका सर्टन एज नंतर मग ते स्वतःहून त्याची काळजी घ्यायला लागतात. तिसरा वयोगट आहे म्हणजे तो म्हणजे 6 वर्षाचा नंतरचा 12 वर्षापर्यंत. आता 6व्या वर्षी काय होतं ना, सर्वात पहिली दाढ परमनंट फर्स्ट मोलार आपल्याला येतो, जो 6व्या वर्षी येतो आणि समोरचे दात जे तुमच्या 6व्या ते 8व्या महिन्यामध्ये आलेले होते पटाशीचे, ते देखील पडून नवीन दात यायला लागतात. तो हा 6 ते 12 वर्षाचा जो कालावधी आहे त्याला मिक्स डेंटिशन पिरियड म्हणतात. म्हणजे त्या पिरियडमध्ये काही परमनंट दात देखील आलेले असतात आणि त्यासोबतच मिल्क टूथ देखील असतात. तर या पिरियडमध्ये पेरेंट्सचं बरंचसं कन्फ्युजन होतं. कारण दात जेव्हा किडतात तेव्हा त्यांना असं वाटतं की हा तर दुधाचाच आहे, हा पडेल. पण युज्युअली काय झालेलं असतं, बऱ्याच केसेसमध्ये परमनंट दाढ जी आपल्याला पूर्ण आयुष्यभर टिकवायची असते ती खराब होते. तर म्हणून मी म्हणालो की तुम्हाला जर सर्वात पहिले जर निगा राखायची असेल तर तुम्हाला डेंटिस्टकडे जाण्यापासून पर्याय नाही. कारण डेंटल व्हिजिट जेव्हा तुम्ही रेग्युलरली ठेवता तेव्हा तुमचं ओरल हायजीन मेंटेन राहायला डॉक्टर काही उपाय सुचवत असतात. तसंच काही गोष्टी ज्या आपण प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट्समध्ये असतात, जसं पिट अँड फिशर सिलेंट असतं किंवा काही फ्लोराईड ॲप्लिकेशनच्या ट्रीटमेंट्स असतात, जे आपण दातांवर अप्लाय केले तर दातांमध्ये ते फ्लोराईड ॲब्झॉर्ब होतं आणि दात किडण्यापासून आपण वाचू शकतो. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही नीट लक्ष देऊन ऐकल्यात किंवा केल्यात डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, तर तुमचे दात युज्युअली खराब होणार नाहीत. आणि एक चाइल्ड सायकॉलॉजीमध्ये एक गोष्ट आहे, की लहान मुलांना कसं असतं ना, जर डेंटल ट्रीटमेंटची किंवा डेंटिस्टची एका सर्टन एजमध्ये जर सवय लागली, तर त्यांना आयुष्यभर त्यांची भीती वाटत नाही. नॉर्मली काय होतं, मी आता पाहतो अगदी 30-35 वर्षाचे व्यक्ती देखील कधी-कधी डॉक्टरांकडे दातांची ट्रीटमेंट घेताना घाबरतो किंवा रडतो. सो हे का होतं? कारण त्याला एक्सपोजरच आधी कधी मिळालेलं नव्हतं. बरीचशी कारणं होती, कारण इंडिया कसं डेव्हलपिंग नेशन आहे. यापूर्वी आजपासून 20 ते 25 वर्षांपूर्वी एवढ्या फॅसिलिटीज नव्हत्या. आता आपण ज्या फेजमध्ये आहोत, त्यामध्ये लहान मुलांना जर तुम्ही तो एक्सपोजर दिलात लवकर, तर त्यांना एक फ्रेंडली एन्व्हायर्नमेंट क्रिएट होतं डेंटिस्टसोबत आणि मग नंतर मग ते स्वतःहूनच दातांची काळजी घ्यायला लागतात. त्यामुळे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, की तुम्हाला डेंटिस्टकडे दर 6 महिन्यांदा तुमच्या मुलाला घेऊन जाणं गरजेचं आहे चेकअपसाठी. ओके. हे किती महत्वाचं आहे चेकअप? चेकअप आता बघा, जसं मी तुम्हाला म्हणत आलेलो आहे, की डेंटल ट्रीटमेंटला जाण्यापेक्षा जर तुम्ही त्या पहिलेच डिटेक्ट केल्या, तर त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चेकअप. चेकअपमध्ये डेंटिस्ट काय करतात, तुमचे काही एक्सरेज घेतले जातात. एक्सरे घेतल्यानंतर आपल्याला हे कळतं, की दाताचं जे बाहेरचं आवरण आहे, ज्याला डेंटल इनॅमल असं म्हणतात. जर त्या इनॅमलमध्ये कॅव्हिटी असेल, तर आपण तिथलाच भाग साफ करून तिकडे आपण टूथ रिप्लेसमेंट मटेरियल भरू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला छोटीशी कॅव्हिटी लागलेली आहे, पण ती दुखत नाहीये. आणि जर तुम्हाला दुखत नाहीये म्हणजे तुम्ही जाणार नाही असं होतं, तसं नाहीये. जर तुम्हाला जेव्हा आयडेंटिफाय होईल, की माझं जेवण अडकतंय किंवा तिकडे खूप छोटीशी जरी कॅव्हिटी झाली, तर तुमचं पहिलं काम आहे डॉक्टरांकडे जाऊन ते दाखवणं आणि डॉक्टरांना विचारणं, "सर हे एक्झॅक्टली काय आहे? हा दात का खराब होतोय?"
जर तो वरच्यावर असेल, इनॅमलमध्ये असेल, जे बाहेरचं आवरण आहे त्याच्यामध्ये असेल, तर त्याला आपण इझिली साफ करून तिथे आपण कंपोजिट सिमेंट किंवा ग्लास ॲनोमर सिमेंट किंवा सिल्वर फिलिंग जे आता आउटडेटेड आहे, पण काही केसेसमध्ये आपण भरू शकतो आणि जेणेकरून तो दात जो काही किडतोय, तो वरच्या लेयरमध्ये आपण जर तो थांबवला, तर तुमचा दात रूट कॅनलला जाणार नाही. तर त्यामुळे तुम्हाला प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट्स करण्यासाठी डेंटल चेकअप्स करणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी त्याचं खूप महत्त्व आहे, की जेणेकरून तुम्हाला ओव्हरऑल ज्या इम्प्लांट्स किंवा फुल माउथ रिहॅबिलिटेशन म्हणा किंवा दात काढणं म्हणा, यापासून जर प्रवृत्त व्हायचं असेल, तर रेग्युलरली डेंटल चेकअप तुम्हाला करावंच लागणार. तुम्ही जसं मगाशी म्हणालात, की लहान मुलांचे काही वेळा दात किडतात आणि पॅरेंट्सला वाटतात ते दुधाचे दात आहेत. तर ते कसं डिस्टिंग्विश करू शकतो, की हा परमनंट दात आहे आणि हा दुधाचा दात आता हा जो क्वेश्चन आहे, हा ॲक्च्युअली मी लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन युज्युअली पेरेंट्सला करतो. ओके. पेशंटच्या तोंडामध्ये तुम्हाला बघायचं आहे, लहान मुलगा जर असेल, स्पेसिफिकली 6 वर्षाच्या खालचा, हं. तर तुम्ही त्याच्या तोंडातले दात मोजा. हं. ते बरोबर खालच्या जबड्यात 10 आणि वरच्या जबड्यात 10 असतात. ओके. म्हणजे 20 दात हे दुधाचे असतात. त्याच्यातले 4 दात हे पटाशीचे असतात. दोन्ही साईडचा एक सुळा, म्हणजे हे समोरचे 6 दात झाले आणि 2 दाढा असतात. राईटला 2 दाढा आणि लेफ्टला हे मिल्क मोलार्स असतात. ओके. सो ओव्हरऑल जर तुम्ही पाहिलं तर 2-2 दोन्ही साईडच्या दाढा म्हणजे 4 दाढा, 2 सुळे आणि 4 पटाशीचे दात असे टोटल 10 दात खालच्या जबड्यात आणि 10 दात वरच्या जबड्यात असतात. ओके. याच्या व्यतिरिक्त जर तुमच्या मुलाच्या तोंडात कुठलाही 21वा दात दिसला तर तो दुधाचा नाही, तो परमनंट आहे. जर तो उगवतोय आणि तो उगवतानाच बऱ्याच जणांचा किडतो, पेरेंट्सला वाटतं हा तर दुधाचा आहे पडणार आहे. तर हे खूप मोठं मिथ आहे. तुम्हाला डेंटिस्टकडे जाणं खूप गरजेचं आहे आणि युज्युअली जर तुम्ही जसं म्हणालात हाऊ टू डिस्टिंग्विश, तर डिस्टिंग्विशिंग फॅक्टर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे परमनंट दात असतात ते साईजला मोठे असतात. तर सगळ्यात सोपा उपाय म्हणजे तुमचा जर मोठा दात दिसतोय ना त्या बाजूच्या दातांपेक्षा, तर युज्युअली तो परमनंट आहे आणि एज. जर तो 6 इयर्सपेक्षा वरचा मुलगा आहे, तर तुम्हाला त्याच्याकडे डेंटिस्टकडे जाण्याशिवाय पर्याय नाही. कारण बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या तुम्ही मिस आउट करू शकता. जे डेंटिस्ट तुम्हाला लवकरात लवकर सांगतील आणि जसं सांगितल्याप्रमाणे काही प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट्स करून तुमचा दात वाचला, तर खूप जास्त चांगलं होईल. कारण की मुलांचं काय होतं, मुलं युज्युअली काय करतात, जेव्हा दात दुखतो, तर सर्वात पहिले ते त्या साईडने जेवायचं टाळतात. बरोबर आहे. जेव्हा मुलगा एका साईडने जेवायचा टाळतो, त्याचा सगळा लोड किंवा जो काही दातांच्यावर येणारा जो भार आहे तो एका साईडला येतो आणि एका साईडचा जबडा जास्त काम करायला लागतो आणि त्यामुळे दातांची जी ठेवण असते ती देखील थोडीशी चेंज व्हायला लागते आणि नंतर मग मुलांचे दात वेडेवाकडे होतात. ते जर तुम्हाला टाळायचं असेल तर रेग्युलर डेंटल चेकअप करणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे बरेचसे फायदे होतात. ओके. लहान मुलं बऱ्याच वेळा स्वीट्स खातात, चॉकलेट्स खातात, बरोबर. बिस्किट्स वगैरे. तर असं स्वीट्स खाल्ल्याने दात खराब होतात का? माझं असं म्हणणं आहे की स्वीट खाल्ल्याने दात खराब होतात असं डायरेक्टली आपण म्हणू शकत नाही. स्वीट तुम्ही जर खाल्लेत, त्याच्यानंतर जर तुम्ही दातांकडे दुर्लक्ष केलं तर दात खराब होतात. म्हणजे जर समजा एखाद्या मुलाने पूर्ण एक कॅडबरी खाल्ली, डेअरी मिल्क खाल्ली, जर ती डेअरी मिल्क खाल्ल्याच्या नंतर जर त्यांनी व्यवस्थित ब्रश केला, तर दात खराब नाही होणार त्याचे. दात खराब होण्याची बरीचशी दुसरी कारणं आहेत, जसं की नेग्लिजन्स, डॉक्टरांकडे न जाणं, साफसफाई न ठेवणं, रात्री झोपायच्या आधी दुधामध्ये बॉर्नव्हिटा किंवा जे काही स्वीटनर्स असतात ते टाकून तसंच झोपणं. तर ह्या सगळ्या फॅक्टर्समुळे दात खराब होतात. तर गोड खाल्ल्यानेच दात खराब होतात असं म्हणता येणार नाही. ओके. आणि ब्रश किती वेळा केला पाहिजे दिवसातून आणि ते कसं करायचं? करेक्ट. ब्रशिंग जेव्हा तुम्ही करता, तेव्हा ते आयडियली 2दा करायला खूप गरजेचं आहे. सकाळी एकदा आणि रात्री एकदा. पण जर समजा तुम्ही म्हणाल, की मी सकाळी पण ब्रश करतो आणि रात्री पण ब्रश करतो, तरी देखील माझे दात किडतायत. तर मी म्हणेन, की याचा अर्थ तुम्ही एक तर ब्रश बरोबर करत नाही आहात किंवा तुम्ही खूप जास्त प्रमाणात असे काही पदार्थ खातायत जे दातांवर चिटकून राहतात. त्याला इन बिटवीन मील्स म्हणतात. म्हणजे जर समजा तुम्ही दुपारी जेवलात, तर दुपारच्या जेवणाच्या नंतर ते रात्रीच्या जेवणाच्या मध्ये तुम्ही जे काही पदार्थ खातात, तुम्हाला पहिले ते चेक करायला लागतील, की एक्झॅक्टली काय पदार्थ आहेत. जर समजा तुम्ही क्रीम बिस्किट्स खाताय, मी लहान मुलांसाठी सांगतोय, क्रीम बिस्किट्स खाताय, कुकीज खाताय, चॉकलेट्स खातायत आणि जर समजा ते पदार्थ दातांवर चिटकून राहिले, तर तुम्हाला सर्वात पहिले म्हणजे ब्रश करण्याची गरज आहे. आता तुम्ही म्हणाल 3 वेळा ब्रश करायचा का? तर नाही. दुपारी जर तुम्ही विदाऊट पेस्ट ब्रश केला, नुसता ब्रश फिरवलात, तरी दॅट इज सफिशियंट. मेकॅनिकल क्लिन्झिंगमुळे जे काही दातांवरती अडकलेले पदार्थ आहेत ते निघून जातात आणि त्यामुळे दात व्यवस्थित ठेवण्यासाठी मदत होते. ब्रश कसा करावा? तर ब्रश हा 2 ते 3 मिनिटच करावा. 3 मिनिटापेक्षा जास्त ब्रश करण्याची गरज नाही. जास्त ब्रश केल्याने बऱ्याच वेळेला दातांचं जे कोटिंग असते ते वयानुसार निघून जाते आणि काही जण असा आडवा हॉरिझॉन्टल ब्रशिंग स्ट्रोक्स लावून करतात. सो दॅट इज ऑल्सो नॉट रिक्वायर्ड आणि नॉट ॲडवायजेबल. तुम्हाला ब्रश करताना अगदी सॉफ्ट ब्रश वापरायचा आहे किंवा मिडल ब्रिसल्सचा ब्रश वापरायचा आहे आणि मीडियम ब्रिसल्सचा आणि तुम्हाला एकदम लाईटली एक सर्क्युलर मोशनमध्ये
तुम्हाला ब्रश करायला. याच्याबद्दल भरपूर व्हिडिओज तुम्हाला गुगलवरती किंवा यूट्यूबवर मिळून जातील. तर ब्रशिंग करताना जास्त प्रेशर न देणं, रेग्युलरली ब्रश चेंज करणं आणि दिवसातनं 2दा कंपल्सरीली ब्रश करणं आणि ब्रश केल्याच्या नंतर काहीही न खाणं हे खूप महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळेला काय होतं, रात्री आपण जेव्हा आईस्क्रीम खातो किंवा काही स्वीट असं खातो, आपल्याला ती टेस्ट लूज करायची नसते, म्हणून आपण नॉर्मली ब्रश करायला टाळतो. पण असं न करता जर समजा तुम्ही नुसता ब्रश फिरवलात आणि पेस्ट घेतली तर अतिउत्तम, पण जरी पेस्ट नाही घेऊ शकला, नुसता ब्रश फिरवला तरी देखील खूप जास्त प्रमाणात तुमच्या दातांचं किडण्यापासून तुम्ही वाचू शकता. ओके. तुम्ही कोणती पर्टिक्युलर पेस्ट रिकमेंड कराल का, की कोणती पण चालेल? नाही, असं कुठला पर्टिक्युलर पेस्ट रेकमेंड करणं ॲडवायजेबल नसतं. सगळ्या टूथपेस्ट चांगल्या असतात. तुम्ही त्याच्याबद्दल तुमच्या डेंटिस्टकडनं माहिती घेऊ शकता. ओके. बऱ्याच वेळेला काय होतं, की दात समजा खराब झाला, तर खराब झालेला दात त्याचे ट्रीटमेंट करणं महाग असतं. तर तो काढून टाकणं स्वस्त वाटतं काही लोकांना. मग ते काढून टाकणं प्रिफर करतात. तर ते केल्यामुळे काय लॉस होतो? बघा, आता दात जेव्हा तुम्ही काढता, तर तुम्ही कुठल्या वयामध्ये दात काढता हे खूप महत्त्वाचं आहे. जर समजा पेशंटचं किंवा त्या व्यक्तीचं वय जर समजा 15 ते 20 वर्षाच्या मध्ये आहे आणि जर त्याने एखादी अशी परमनंट दाढ काढली, तर त्याला आयुष्यभर त्या ठिकाणी तो एक डिफेक्ट तयार होतो. कारण की जेव्हा पण आपण दात काढतो, त्याच्या अवतीभोवती जे बोन असतं, जे आपल्या जबड्याचं असतं, तर हे जे बोन आहे, हे बोन कालांतराने अगदी पातळ होत जातं आणि अगदी पातळ जर बोन झालं, त्याच्यानंतर मग त्या ठिकाणी इम्प्लांट लावणं किंवा रिप्लेसमेंट करणं पण डिफिकल्ट होतं. त्यामुळे आयडियली आपला प्रयत्न हा असला पाहिजे, की आपण डॉक्टरांकडे जाऊन त्या दाताला वाचवायला हवं. मग वाचवण्यासाठी बऱ्याचशा ट्रीटमेंट असतात. जसं रूट कॅनल ट्रीटमेंट यातला एक महत्त्वाचा घटक आहे. दाताला वाचवलं जातं. रूट कॅनल केल्याच्या नंतर दात 20-25 वर्ष अजून टिकतो आणि त्याचा वापर तुम्ही करून घेऊ शकता. जसं-जसं तुमचं वय वाढेल आणि त्यानंतर जर समजा तुमचा एखादा दात काढावा लागला, तर तुम्ही तो वापर केलेला दात असल्यामुळे त्याचा ते एक्सेप्टेबल आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही 40s किंवा 50s मध्ये एखादा दात अनअवॉइडेबल सर्कमस्टन्सेसमुळे काढावा लागला, तर त्या ठिकाणी तुम्ही रिप्लेसमेंट करू शकता इम्प्लांट्स लावून किंवा ब्रिज करून. नॉर्मली आजकाल ब्रिज करणं मी तर खूप अवॉइड करतो, कारण चांगल्या दातांचा सपोर्ट घेणं हे देखील ॲडवायजेबल नाही. कारण ब्रिजला देखील एक सर्टन लिमिटेशन्स असतात. त्यामुळे सगळ्यात आत्ताच्या घडीला सगळ्यात चांगली ट्रीटमेंट टूथ रिप्लेसमेंटबद्दल जर कुठली असेल, तर ती डेंटल इम्प्लांट आहे. तर त्यामुळे तुम्हाला दात काढणं ते कुठल्या वयात तुम्ही काढताय किंवा काही रिझन आहे त्याच्यामुळे तुम्ही काढताय, तर ते खूप अवलंबून आहे. जर दात तुमचा वाचण्याजोगा असेल, तर तुम्ही बिलकुल तो दात काढायला नाही पाहिजे. तो वाचवण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. ओके. खास करून स्पेशली जे वृद्ध असतात, त्यांचे काही वर्षानंतर दात पडायला लागतात. तर त्यांनी काय काळजी घ्यावी आणि त्यांनी कॅप वगैरे बसवणं असेल किंवा जे हे येतो कवळी. कवडी, हं. ते किती ॲडवायजेबल आहे? राईट. आता वृद्ध जे आहेत किंवा आपण सीनियर सिटिझन ज्यांना म्हणू, तर ॲक्चुअली हा जो फेज आहे, हा तुमच्या मिड एजपासून तुम्ही लक्ष दिलत तर खूप जास्त फायदेशीर ठरतो. 30शी नंतर युजुअली महिलांचे डिलिव्हरीज वगैरे होतात. त्याच्यानंतर बऱ्याच प्रमाणामध्ये आपण असं बघतो, की दातांची निगा राखली जात नाही. काही डिंकाचे लाडू किंवा असे काही पदार्थ खाल्ले जातात. त्याच्यानंतर मग जसं वय वाढत जातं तसं कॅल्शियम थोडं कमी होत जातं. पुरुषांमध्ये देखील काही कालांतराने काही सवयी असतात, जसं की गुटखा खाणं, तंबाखू खाणं, सुपारी हे खूप आपल्या कंट्रीमध्ये खूप रेग्युलरली पाहण्यात मिळतं. त्याच्यामुळे दातांची झीज होते आणि कालांतराने जसं-जसं वय वाढत जातं, म्हणजे 40 ते 50 या वयोगटामध्ये दातांना बरेचसे प्रॉब्लेम्स आलेले असतात. जर त्या एजमध्ये जर पेशंटनी लक्ष दिलं, जर तुमच्या दातांची तुम्ही निगा राखलीत, तर तुम्हाला अगदी 60 नंतर दातांचा पटकन असा त्रास होत नाही. पण बरेच जण त्या फेजमध्ये बरेचसे दात गमावतात, कालांतराने ते काढून टाकतात आणि सडनली त्यांना रिअलाईज होतं, की मला आता दात नाहीत आणि मला दात लावायचे. तर जेव्हा तुम्हाला दात लावायचे असतात, त्यावेळेला तुम्हाला 2 पर्याय दिले जातात. एकतर तुमचे जे दात आहेत, ते काढून, जे काही हलणारे दात आहेत ते काढून तुम्ही तिकडे कवळी करू शकता. तर कवळी काय असतं, ते एक ॲक्रेलिक किंवा एका प्रकारचं प्लास्टिकचं एक डेंचर म्हणतो आपण ज्याला, तसं असतं. ते रिमूव्हेबल असतं. मग त्याच्यामध्ये देखील काही विशिष्ट प्रकारचे डेंचर असतात, जे फ्लेक्सिबल डेंचर असतात किंवा कास्ट पार्शल डेंचर असतात. तर ह्या प्रकारचे जे डेंचर्स असतात हे रिमूव्हेबल असतात. तर ते एक ऑप्शन तुमच्याकडे असतं आणि दुसरं नवीन जे ऑप्शन आहे त्याच्यामध्ये आपण फिक्स दात देतो. ते ऑप्शन म्हणजे डेंटल इम्प्लांट्स. तर डेंटल इम्प्लांट्स काय असतात, जर टायटेनियमचे फिक्सर असतात, जे आपण दातांच्या हाडांमध्ये जो जबडा आहे त्याचा ॲनालिसिस करून त्याच्यामध्ये आपण इम्प्लांट इन्सर्ट करतो आणि ते इम्प्लांट आपण जवळपास 3 महिने तसेच तिकडे ठेवले जातात आणि त्याच्यावरती आपण काही दिवसांपुरतं टेम्पररी डेंचर देतो आणि नंतर मग परमनंट दात दिले जातात. तर जर समजा तुम्ही एका पर्टिक्युलर पद्धतीने तुमच्या प्रत्येक लाईफच्या टप्प्यावर जर डेंटल ट्रीटमेंट घेत गेलात किंवा त्या प्रॉब्लेम्सला अगदी रेग्युलरली चेकअप करत गेलात किंवा क्लीन करत गेलात, तर युजुअली तुम्हाला डेंटल इम्प्लांट्स वगैरे लावावे लागत नाही. कारण देवानी जे शरीर बनवलंय,
ते 80% लोकांचे दात हे जवळपास 70-80 वर्षापर्यंत टिकण्यासाठीच बनवलेले आहे. दातांचं जर तुम्ही बघितलं असेल की अगदी स्केलेटन असतो कुठचाही, अगदी 5,000-5,000 वर्षांपूर्वीचा जरी तुम्ही एखादा स्केलेटन बघितला तर सगळं शरीरातले सगळे अवयव निघून जातील, पण तुमचे हाड आणि दात हे 5,000 वर्षांपासून देखील किंवा त्याच्यापेक्षा अधिक वर्षांपासून राहतात. सो असं काय होतं की आपले 40-50 वर्षांमध्ये दात खराब, कारण आपण लक्ष देत नाही. दात खराब होतात तर त्याचं रिझन आहे की आपण खराब करू देतो म्हणून दात खराब होतात. जर हे या पॉडकास्टमधनं जर मी हा मेसेज सगळ्यांना देऊ शकलो की तुम्हाला डेंटल व्हिजिट्स जाणं किती महत्वाचं आहे, डेंटिस्टकडे जाणं किती महत्वाचं आहे, तरी देखील मला असं वाटतं की बऱ्याच जणांना याचा फायदा होईल. अगदी लास्ट स्टेजला जाऊन मोठ्या ट्रीटमेंट करण्यापेक्षा जे तुमचे नॅचरल दात आहेत, जर तेच तुम्ही वाचवलेत आणि तुम्ही पूर्ण आयुष्यभर जर त्यांना सांभाळू शकलात, तर नथिंग लाईक इट. जसं तुम्ही म्हणालात की डेंटल चेकअप आपण दर 6 महिन्यांनी केलं पाहिजे. तसंच डेंटल क्लिनिंग पण असतं ना? तर ते कधी करतात? किती महिन्यांनी करतात? आता डेंटल क्लिनिंगला आमच्या भाषेमध्ये आम्ही त्याला स्केलिंग म्हणतो. ओके. सो डेंटल स्केलिंग आणि पॉलिशिंग ही जी ट्रीटमेंट आहे, ही तुम्हाला दर 6 महिन्यातनं किंवा वर्षातनं एकदा तरी करणं गरजेचं आहे. त्यामध्ये डेंटिस्ट काय करतात, की तुमच्या दातांच्या वरती जो काही एक थर जमलेला असतो, ज्याला एक बॅक्टेरियल फिल्म असते. बॅक्टेरियाची एक थर जो जमलेला असतो, त्याला प्लाक म्हटलं जातं. तर हा जो डेंटल प्लाक आहे, तो कॅल्सिफाईड होतो. तो कॅल्सिफाईड कसा होतो? तर आपल्या सलायवामध्ये किंवा थुंकीमध्ये कॅल्शियम आयन्स असतात. तर ते कॅल्शियम आयन्स हे सगळे बॅक्टेरिया त्यांच्याकडे खेचून घेतात आणि त्याचा एक कॅल्सिफाईड प्लाक तयार करतात. म्हणजे त्यांचं राहण्यासाठी एक घर बनवतात, जे सेम दातांसारखंच दिसणारं असतं. त्यामुळे बऱ्याच वेळेला काय होतं, आपण डेंटिस्टकडे जायला टाळतो आणि अगदी जास्त प्रमाणात जेव्हा त्याचा थर जमतो आणि त्यानंतर जेव्हा ब्लीडिंग वगैरे सुरू होतं, त्यानंतर आपण जातो. सो डेंटल क्लिनिंग हे जर तुम्ही दर 6-6 महिन्यांनी करत असाल, तर जो जास्त थर जमायला वेळ मिळत नाही आणि तुम्हाला दातांना होणारा जो बोन लॉस आहे किंवा जो काही गम लॉस आहे, तो वाचण्यासाठी तुम्हाला मदत होते. ओके. त्याचप्रमाणे बऱ्याच जणांचे दात वेडेवाकडे असतात. हं. तर त्यांच्यावर डेंटल अलाइनमेंट केलं जातं. हं. राइट? तर ते कसं करतात? सो आता हे जे दात वेडेवाकडे असणं हा खूप एक जनरलाइज इश्यू आहे आणि आमच्याकडे जी लहान मुलं म्हणजे 12 वर्षाच्या नंतरची जी 18 वर्षापर्यंतची कॉलेज गोईंग मुलं वगैरे येतात, तर युजली काय होतं की जेव्हा पेरेंट्सला ते समजून येतं की दात थोडे वेडेवाकडे आहेत, तर जेवढ्या तुम्हाला लवकर हे डिटेक्ट होईल तेवढा जास्त फायदा असतो. कारण मुलींमध्ये 18 वर्षामध्ये ग्रोथ पूर्ण कंप्लीट होते. सो 18 वर्षाची ग्रोथ एकदा का कंप्लीट झाली आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही डेंटिस्टकडे येता, तेव्हा फक्त दातांचं करेक्शन म्हणजे डेंटल करेक्शन केलं जातं. म्हणजे दात सरळ करणं शक्य असतं. परंतु जे काही बोन आहे किंवा त्याची जी ग्रोथ आहे ती रेस्ट्रिक्ट करणं किंवा त्याची ग्रोथ वाढवणं एखाद्या केसमध्ये, तर ते शक्य होत नाही. त्याला स्केलेटल करेक्शन म्हणतात. तर ते करणं शक्य असतं जेव्हा तुमचं ग्रोइंग एज असतं. म्हणजे तुम्ही समजा 12 ते 18 वर्षांच्या मध्ये जर डेंटिस्टकडे गेलात, तर डेंटिस्ट काही असे व्यवस्थितपणे ट्रीटमेंट प्लॅन करून जबडा काही जणांचा अगदी छोटा असतो, तो जबडा वाढवणं किंवा काही जणांचे दात वरचे खूप जास्त प्रमाणात बाहेर येत असतात आणि जबडा देखील बाहेर येत असतो. तर त्याची ग्रोथ रेस्ट्रिक्ट करण्यासाठी पण काही ट्रीटमेंट असतात, ज्या प्रिव्हेंटिव्ह ऑर्थोडॉन्टिक्समध्ये येतात. तर त्या करणं शक्य असतं. त्यामुळे 12 ते 18 वर्षामध्ये जर तुम्ही डेंटिस्टकडे गेलात, तर चांगले रिझल्ट्स मिळायला मदत होते. पण याचा अर्थ असा नाही, की 18 वर्षानंतर तुम्ही ट्रीटमेंट करू शकत नाही. तर ऑर्थो ट्रीटमेंट किंवा जी काही दातांची वेडेवाकडेपणाची जी काही ट्रीटमेंट असते, तर ती तुम्ही अगदी 60-65 वर्षांपर्यंत देखील करू शकता, प्रोव्हायडेड तुमचे गम्स आणि तुमचे जे बोन आहे, ते अगदी साऊंड किंवा चांगल्या कंडिशनमध्ये आहे. त्याच्यासाठी काही एक्स-रे घेतले जातात आणि तुमच्या हाडाची रचना ही चेक केली जाते. जर दातांमध्ये कुठेही बोन लॉस नसेल किंवा तुमच्या दातांमध्ये रिसेशन नसेल, गम्स तुमचे चांगले असतील, हिरड्या चांगल्या असतील, त्याची ठेवण चांगली असेल, तर तुमचे दात कितीही वेडेवाकडे असले तरी दात सरळ करणं शक्य आहे आणि तुमचं एज त्याला एक मर्यादा येत नाही. तर आता 2 प्रकारे आपण दात सरळ करू शकतो. सगळ्यात पहिला प्रकार म्हणजे फिक्स तार लावून किंवा ब्रॅकेट्स लावून, ज्याला आपण फिक्स ऑर्थोडॉन्टिक्स असं म्हणतो. तर त्या प्रकारामध्ये तुम्ही बऱ्याच मुलांना पाहिलं असेल की दातांच्या तारा लावलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये बरेच प्रकार आहेत. सिरॅमिकचे देखील असतात. लिंग्वल ऑर्थोडॉन्टिक्स म्हणजे आतल्या साइडनी दातांना तार लावली जाते. आणि जो आता लेटेस्ट जो आता जास्त प्रचलित झालेला प्रकार आहे तो म्हणजे डेंटल अलायनर्स. सो डेंटल अलायनर्स म्हणजे काय? तर एक प्लास्टिकचे काही सेट्स तुम्हाला दिले जातात, जे यूज एंड थ्रो असतात. तर दर 15 दिवसांनी तुम्हाला ते सेट चेंज करायचे असतात. तर पहिल्या 15 दिवसांपर्यंत तुम्हाला नंबर 1 चा ट्रे वापरला जातो. नंतर नेक्स्ट 15 दिवसांमध्ये नंबर 2 असं पूर्ण ट्रेस तुम्हाला दिलेले असतात. ज्याची ट्रीटमेंट आपण डेंटल स्कॅन करून पूर्ण डिजिटली प्लॅन करून करतो. त्यामुळे आपण हे सिम्युलेशन व्हिडिओज देखील पेशंटला दाखवू शकतो, की एक्झॅक्टली तुमचे दात कसे मूव्ह होणार आहे. तर त्यासाठी काही सॉफ्टवेअर्स असतात ते आमच्याकडे आहेत आणि आम्हाला सांगायला आवडेल, की आमच्याकडे स्वतः इन हाऊस डेंटल स्कॅनर आहेत.
आमचं स्वतःचं CBCT सेंटर आहे. त्यामुळे आम्ही जेव्हा ट्रीटमेंट प्लॅन करतो, तेव्हा अगदी डिटेलमध्ये आम्ही पेशंटला त्याच्याबद्दल माहिती देऊ शकतो आणि किती दिवसांमध्ये तुमची अंदाजे ट्रीटमेंट संपेल, या देखील पूर्वकल्पना ट्रीटमेंट चालू करायच्या आधी देऊ शकतो. त्यामुळे डेंटल अलाइनर्स ही सगळ्यात अद्ययावत दात सरळ करण्याची जी टेक्निक आहे आणि अगदी ती कॉस्मेटिक आहे. त्यामुळे तुमच्या दातांना जेव्हा तुम्ही अलाइनर्स लावता, तेव्हा तुम्ही जेव्हा कुठल्या फंक्शनला जायचं किंवा इंटरव्ह्यूला जायचं किंवा कुठलं घरातलं कुठलं कार्य आहे, तेव्हा तुम्हाला ते बॉदरेशन राहत नाही. तुम्ही ते इझिली काढून तुमच्या पर्समध्ये ठेवू शकता. तुमचे काही प्रोग्राम्स आहेत ते अटेंड करून किंवा जेवायचं आहे तर तुम्ही जेवताना रेस्ट्रिक्शन्स नसतात. तुम्ही ते काढून जेवू शकता आणि पुन्हा ते वापरू शकता. आणि दर 15 दिवसांनी तुम्हाला नवीन अलाइनर वापरायचा असतो. त्यामुळे पिवळेपणाचा किंवा अलाइनर तुटण्याचा धोका देखील नसतो. त्यामुळे ही सगळ्यात चांगली ट्रीटमेंट मी म्हणू शकतो, जी आता सध्याच्या घडीला आपण देतोय पेशंटला. ओके. काही जणांचे दात पुढे पण आलेले असतात, तर ते मागे जाऊ शकतात. जाऊ शकतात. जर आपल्याला तेवढी स्पेस असेल, तर आपण ते दात तेवढे पाठी घेऊ शकतो. जर समजा स्पेसच नसेल, तर मग तुम्हाला स्पेस क्रिएट करावी लागते. मग त्याच्यासाठी काही केसेसमध्ये आपण अक्कलदाढा ज्या असतात त्या काढतो आणि तिकडनं जी दोन्ही साईडला जेवढी आपल्याला गॅप मिळते, ती आपण वापरतो आणि तेवढे दात पाठी जातात. किंवा काही केसेसमध्ये आपल्याला काही फर्स्ट प्रीमोलार्स जे असतात, जे एवढे युजफुल नसतात दात, तर ते काढले जातात फर्स्ट प्रीमोलार्स दोन्ही साईडच्या आणि मग दात पाठी घेतल्या जातात. किंवा जर समजा पेशंट त्या गोष्टीला रेडी नसेल आणि किंवा असंही म्हणत होतो की तेवढे दात काढण्याची गरज नसेल, तर काही सिलेक्टिव्ह IPR ज्याला म्हणतो, इंटर प्रॉक्सिमल रिडक्शन, म्हणजे 2 दातांच्या मधलं स्लायसिंग केलं जातं आणि ते 0.5 mm स्लायसिंग आपण पूर्ण सगळ्या दातांमध्ये करून काही सिलेक्टिव्ह 2 ते 3 मिलीमीटरची जागा जी आपल्याला मिळते त्याच्यामध्ये दात पाठी घेता येतात. तर हे सगळं डॉक्टर तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन करतील. काही केस टू केस व्हेरिएशन्स असतात, काही एक्सरे घेतले जातात आणि काही डायग्नोस्टिक मॉडेल्स घेतले जातात आणि हे डॉक्टर स्वतः डिसाईड करून तुम्हाला सांगतील की तुम्हाला एक्झॅक्टली दात काढून दात पाठी घ्यायचे का दात न काढता देखील तुमचे दात पाठी घेतले जातात. ओके. आपण रूट कॅनल करतो, त्यानंतर कॅप बसवली जाते. तर कॅपचे काय काय प्रकार आहेत? हां. आता रूट कॅनलच्या नंतर कॅप कंपल्सरी असतेच असं नाही. जर समजा जसं मी म्हणालो, की तुम्ही जर लवकर डॉक्टरांकडे गेलात आणि तुम्ही तो प्रॉब्लेमला लवकर डिटेक्ट केला आणि अगदी थोडीशीच कॅव्हिटी लागली, तर त्या दाताला जास्त डॅमेज झालेला नसतो. मग त्या केसमध्ये डॉक्टर तेवढीच छोटीशी एक कॅव्हिटी पल्पपर्यंत जी गेलेली ती आतमध्ये जाऊन साफ करतात आणि दाताला त्याच खड्ड्याला भरून देतात. मग तुमचे जे नॅचरल चारही दातांचे जे स्ट्रक्चर, ज्याला कस्प म्हणतो, जर ते दात जर इंटॅक्ट असतील तर त्या दाताचा जास्त डॅमेज झालेला नसतो आणि मग कॅप लावण्याची गरज नसते. कॅप कधी लावावी लागते? जेव्हा जास्त प्रमाणात कीड झालेली असते, म्हणजे तुम्ही डॉक्टरांकडेच मुळात लेट गेलेला आहात आणि तुमचा दात खूप जास्त कॅव्हिटीमुळे किडलेला आहे किंवा रूट कॅनल करताना देखील तो पोपळ झालेला आहे. मग त्यावेळेला त्या दाताला तुटण्याची शक्यता खूप जास्त असते आणि रूट कॅनल केल्यानंतर मग तेव्हा आपण दाताच्या प्रोटेक्शनसाठी कॅप लावतो. तर ही जी काही कॅप आहे, तर ती जेवढ्या परफेक्टली तुम्ही बनवू शकाल किंवा जेवढ्या प्रिसाइजली तुम्ही बनवू शकाल, तेवढा जास्त फायदेशीर असतं. कारण पूर्वी ज्या प्रकारे कॅप बनवल्या जायच्या, त्याच्यामुळे आपण स्टीलच्या कॅप बनवायचो. तर त्या ज्या स्टीलच्या ज्या कॅप असायच्या, या कास्टिंग करून बनवल्या जायच्या. कास्टिंग म्हणजे काय, की तुम्ही लोहार काम बघितलं असेल कधी, ते साचे असतात आणि त्यात मोल्टन मेटल जातं आणि त्याच्यामध्ये मग दुसरा प्रोडक्ट जे काही तुम्ही जो साचा ठेवलाय ते तसं दातांचं देखील तसंच आहे. त्यामध्ये काय करतात, की कास्टिंग मेथडमध्ये पहिले दाताचं असं एक मॉडेल तयार केलं जातं आणि तोंडामध्ये प्लास्टर टाकून ते मॉडेल तयार केलं जातं आणि त्याच्यानंतर तो जो दाताचा डॉक्टरांनी जो शेप घेतलेला आहे, त्याच्यावर एक मेणाचा दात बनवला जातो आणि तो मेणाचा दात नंतर विरघळतो. मेण वितळलं जातं आणि त्या वितळलेल्या मेणामध्ये नवीन तुमचा एक मोल्टन मेटल फ्लो केला जातो. पण ह्या प्रोसिजरमध्येच एरर आहेत. कधी-कधी काय होतं, या कास्टिंगमध्ये बबल येऊ शकतो किंवा कुठे क्वालिटी ऑफ द मेटल ओव्हर हिटिंगमुळे किंवा अंडर हिटिंगमुळे देखील फायनल प्रोडक्ट आहे ते थोडंसं हॅम्पर होऊ शकतं. त्यामुळे जर समजा मोठा ब्रिज आहे आणि एक्झॅक्टली जर कनेक्शनमध्येच कुठेतरी तुम्हाला एखादा बबल आला असेल, तर त्यानंतर तो नंतर दात तुटू शकतो. कॅपची जी आहे ती तुटू शकते लाँग रनमध्ये. त्यामुळे आता ते होऊ नये म्हणून जे लेटेस्ट टेक्निक्स आहेत, त्याच्यामध्ये आपण डायरेक्टली स्कॅन करतो. सो व्हॉट इज स्कॅनिंग? सो इंट्राऑरल स्कॅनर असतात, ज्याच्यामध्ये तुमच्या दातांचं माप हे डिजिटली घेतलं जातं. तर डिजिटली जेव्हा आपण मॉडेल घेतो, तेव्हा विथ क्लिक ऑफ बटन आपण आपल्या लॅबला, मग भले ती लॅब कुठेही असू द्या, त्या आपण एका सेकंडमध्ये त्या आपण एक मेल करून त्या लॅबला ती फाईल STL डेटा आपण पाठवू शकतो आणि मग लॅब तिकडे आपल्या त्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये तो फाईल मर्ज करून आपल्याला एक व्हर्च्युअल कॅप बनवते. त्याबद्दलचा एक व्हिडिओ मी तुम्हाला आता थोड्या वेळात दाखवेल, ज्याच्यामध्ये कशाप्रकारे ती कॅप बनवली जाते आणि त्यामध्ये मग जे आधी डिजिटल प्लॅनिंग जे आहे, ते CAD/CAM सिस्टीम वापरून एक्झोकॅड सॉफ्टवेअर्स असतात, जे ऑल ओव्हर वर्ल्ड वापरले जातात आणि त्याच्यामुळे जे मार्जिन वगैरे आपण ज्याला मिळते, ती जास्त प्रिसाईज असते आणि त्याच्यानंतर मग डायरेक्ट मिलिंग मशीनमध्ये प्रोडक्ट जातं. त्यामुळे आधी कम्प्युटरवर कॅप बनवली जाते व्हर्च्युअली
आणि ती कॅप डायरेक्ट प्रिंटिंगमध्ये येते. सो प्रिंटिंग करताना मग तुम्ही काही प्रिंट करू शकता. तुम्ही त्याच्यामध्ये मेटल प्रिंट करू शकता, त्याच्यामध्ये झिरकोनिया प्रिंट करू शकता. सो युज्युअली आजकाल जे आम्ही कॅप लावतो त्या झिरकोनियाच्या असतात. झिरकोनियम डायऑक्साईड हे एक अशा प्रकारचं प्रोडक्ट आहे की ज्यांनी बऱ्याचशा इंडस्ट्रीजमध्ये मेटलला रिप्लेस केलेलं आहे. त्यामुळे पूर्वी जसं होतं की मेटलची स्ट्रेंथ वापरली जाते आणि त्याच्यामुळे दात जे मोठे लॉंग स्पॅन ब्रिज आहेत ते राहतात. तर ते आता तसं काही गरज नाही. आपण झिरकोनिया वापरून देखील बरेचसे ब्रिजेस किंवा जे काही सिंगल युनिट क्राउन्स किंवा मल्टिपल क्राउन इम्प्लांट सपोर्टेड ब्रिजेस हे आपण करू शकतो. त्यामुळे जास्त प्रिसाईज आणि फिटिंग ही आपल्याला चांगली मिळते. त्यामुळे कॅपचे आता बरेचसे अद्ययावत प्रकार आलेले आहेत, ज्याच्याबद्दल तुम्ही तुमच्या डेंटिस्टकडनं माहिती नक्कीच घेऊ शकता. ओके. कॅप लावल्यानंतर मग काय काळजी घ्यावी खाताना वगैरे जेवताना? हां, नॉर्मली काय असतं जेव्हा आपण कॅप लावतो, तर आपण असं समजतो की एकदा मी कॅप लावली, की मला आता डॉक्टरांकडे जायचंच नाही. 10-10 वर्ष, 15-15 वर्ष जोपर्यंत ती कॅप तुटत नाही किंवा निघत नाही, तोपर्यंत आपण डेंटिस्टकडे जात नाही. तर हे देखील चुकीचं आहे. तुम्हाला डेंटिस्टकडे दर 6 महिन्यातनं जाणं अगदी गरजेचं आहे. जरी तुम्ही रूट कॅनल केली असली, कॅप लावलेली असली, कॅप लावलेली नसली, तरी देखील जाऊन चेक करावं लागतं. कारण काय आहे, की आज तुमचं वय समजा 25 आहे. 25व्या वर्षी तुम्ही कॅप लावली. तर त्यानंतर जर समजा तुम्ही रेग्युलरली त्याला मॉनिटर नाही केलं, तर वयानुसार तुमच्या बोन लॉस होत राहतो. कॅप तर तिकडेच असणार, पण आजूबाजूचे जे तुमचं बोन आहे त्याची झीज होते आणि एकदा का त्याची झीज झाली, की तिकडे फूड लॉजमेंट व्हायला लागते, जेवण अडकायला लागतं. जर जेवण अडकायला लागलं, की त्यानंतर मग पुन्हा नवीन कॅव्हिटी तयार होते आणि बॅक्टेरिया खूप इंटेलिजंट असतात. एकदा का दात तुमचा रूट कॅनलला गेलेला आहे किंवा कॅप आहे, तर तो तर खराब झालेला तुम्हाला समजणार नाही, कारण तो दात डेड झालेला असतो. तर ते बरोबर बाजूच्या नवीन दाताला कॅव्हिटी करायला लागतात आणि तुम्हाला वाटतं, की तुमचा तो रूट कॅनलचा दात आहे, तो दुखतोय आणि तुम्ही डॉक्टरांकडे येता आणि त्यांना विचारता, की हा दात कसा काय दुखतोय? पण ॲक्चुअली तो दुखत नसतो. त्याच्या बाजूचा नवीन दात खराब झालेला असतो. याचं कारण म्हणजे तुम्ही डॉक्टरांकडे रूट कॅनल केल्यानंतर कधीही न जाणं. जर तुम्ही कॅप लावलेली आहे, तर सर्वात पहिले म्हणजे तुम्हाला वर्षातनं एकदा जाऊन त्या कॅपचा एक्स-रे घेणं गरजेचं आहे. कुठे आजूबाजूला जेवण अडकत असेल, तर त्यामुळे कॅव्हिटी होत असेल, कॅपच्या दातांमध्ये काही प्रॉब्लेम असेल, कॅप रिप्लेस करता येऊ शकते. हां, पण नॉर्मली जर डेंटिस्टकडे जर तुम्ही गेला नाहीत, तर हा प्रॉब्लेम तुम्हाला नेहमी फेस करावा लागेल. त्यामुळे युज्युअली काय होतं, की कॅप ही कधीच परमनंट असत नाही. लाईफच्या प्रत्येक स्टेजेसमध्ये ती त्या वयानुसार तुम्हाला चेंज करावी लागू शकते. ओके. मग ते तुम्हाला डेंटिस्ट त्याच्याबद्दल सल्ला देतील. ओके. ज्यावेळी रूट कॅनल ट्रीटमेंट ट्रीटमेंट करतो, त्यामध्ये काय-काय केलं जातं? हां. रूट कॅनल ही एकदम स्पेशलिस्टची ट्रीटमेंट आहे, ज्याच्यामध्ये काही गोष्टी असतात ज्या केल्या जातात. त्याच्यामध्ये डॉक्टर पहिले ॲनेस्थेसिया देतात. एक्स-रे काढतात पहिले. दाताची रचना समजून घेतात आणि समजावून सांगतात देखील पेशंटला. तुमच्या ज्या आउटर लेयर असते दाताची, ज्याच्यामध्ये इनॅमल ज्याला म्हणतो आपण, त्या इनॅमलमधून छेद होऊन तो दात आतमध्येपर्यंत किडलेला असतो. सेकंड लेयर जी असते त्याला डेंटिन म्हणतात. म्हणजे दाताच्या बाहेरचं जे आवरण आहे ते इनॅमल आहे. सेकंड लेयर असते ती डेंटिन आणि त्याच्या खाली नस असते किंवा पल्प असतो. सो जेव्हा कॅव्हिटी लागते, जर ती कॅव्हिटी पूर्ण तुमच्या नसेपर्यंत गेलेली आहे, तर तुम्हाला दुखायला लागतं. तर डेंटिस्टकडे जेव्हा तुम्ही जाता, पहिले डॉक्टर त्याचा एक डेंटल एक्स-रे घेतात. एक्स-रे घेतल्यानंतर त्याला ॲनेस्थेसिया दिला जातो, म्हणजे लोकल ॲनेस्थेसिया दिला जातो. त्या पर्टिक्युलर भागाला नम केलं जातं. एकदा का त्याला नम केलं किंवा त्याला सुन्नपणा आला, की डॉक्टर मग हळू जिथून कॅव्हिटी गेलेली आहे त्या भागाला साफ करायला सुरुवात करतात आणि पूर्णपणे मग आत जातात आणि दाताच्या मुळांच्या मध्ये जो काही घाण कचरा गेलेला आहे, त्याला साफ केलं जातं. आणि तुम्ही म्हणाल, की मग रूट कॅनल केल्याच्या नंतर दात किती वर्ष टिकतो? तर युज्युअली काय असतं, की जेव्हा तुम्ही रूट कॅनल करायला डॉक्टरांकडे जाता, तर ते डिपेंड करतं, की तुम्ही कुठल्या स्टेजमध्ये रूट कॅनल करायला गेलेत. अगदी इनिशियल स्टेजला दात जस्ट दुखतोय आणि गेलात, तर तो दात बराचसा किडेनी वाचलेला असतो आणि तो दात बरेच वर्ष टिकू शकतो. पण जर समजा तुम्ही खूप लेट आलात, म्हणजे सूज आली आहे, तुम्हाला दुखतंय, तुम्हाला माहिती आहे, तरी देखील तुम्ही जात नाही आणि अगदी 3-4 वर्षांनी तुम्ही रूट कॅनल करायला गेलात, तर डॉक्टर तर रूट कॅनल करतील, पण त्याचा जो प्रोग्नोसिस आहे, त्या रूट कॅनल केल्या जाताचं जे काही किती वर्ष राहील, याच्याबद्दल थोडं खूपच साशंकता असते. कारण मग त्या त्या केसमध्ये तो दात राहतो, पण नंतर तो किडेमुळे जास्त कमकुवत झालेला असतो. त्यामुळे तो जेवढे वर्ष तुम्हाला वापरता येतो तेवढं तुम्ही वापरायचा आणि नंतर तो मग इव्हेंच्युअली दात काढला जातो. त्यामुळे तुम्ही डेंटिस्टकडे जर समजा राईट टाईमला रूट कॅनल करायला जरी गेलात, तरी देखील तुम्हाला बराचसा फायदा होतो. तर रूट कॅनलमध्ये काय केलं जातं हा तुमचा क्वेश्चन होता. तर दाताला साफ केलं जातं पूर्णपणे. रूट्स क्लीन केले जातात आणि रूट क्लीन केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आर्टिफिशियल रूट टाकले जातात, ज्याला गट्टापर्चा असं म्हणतात. तर त्या रबरच्या स्टिक्स असतात, ज्या गरम करून डॉक्टर आतमध्ये टाकतात आणि दातांच्या आतमध्ये मुळांमध्ये पूर्णपणे त्याला एक सीलरनी ते भरले जातात आणि नंतर मग वरनं दाताला जिथे काही खड्डा होता, मग तो डिपेंड्स किती होता, छोटा होता, मोठा होता. त्यानुसार त्याला सिमेंट भरलं जातं आणि मग नंतर वरनं एक प्रोटेक्शनसाठी कॅप लावली जाते. ही प्रॉपर रूट कॅनलची प्रोसिजर आहे. सर गेली 18 वर्ष तुम्ही या फील्डमध्ये काम करताय.
तर एवढ्या वर्षात तुम्हाला काय बदल झालेले जाणवलेत या फील्डमध्ये? आता डेंटल इंडस्ट्री जी आहे ही एव्हर चेंजिंग इंडस्ट्री आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात डेव्हलपमेंट चालू आहे ऑल ओव्हर द वर्ल्ड. तर त्यामुळे बऱ्याच आय मीन जे काही आता गेल्या काही टेक्निक्स होत्या आमच्या, त्या पण आता आम्ही वापरत नाही, जे आम्ही 5-10 वर्षांपूर्वी वापरत होतो. त्यामुळे याला नेहमी अपडेटेड राहणं गरजेचं असतं. आणि आता जे लेटेस्ट डेंटिस्ट्रीमध्ये सगळ्यात अद्ययावत जी सुविधा म्हणू शकतो आपण जी वापरतोय, ती म्हणजे इंट्राओरल स्कॅनिंग. तर पूर्वी तोंडामध्ये आपण काही कॅप बनवायचे किंवा काही माप घ्यायचे, तर आपण एक अल्जिनेट इम्प्रेशन किंवा रबर बेस इम्प्रेशन वापरायचो. ट्रेमध्ये ते इम्प्रेशन लोड केलं जायचं आणि ते पेशंटच्या तोंडामध्ये आपण घेऊन ते एकदा सेट झालं त्याच्यानंतर मग प्लास्टर मॉडेल आपण क्रिएट करायचो. आत्ता जे आपण लेटेस्ट टेक्नॉलॉजी वापरतो त्याच्यामुळे डायरेक्टली आपल्याला एक कॅमेरा असतो, जो आपण दातांच्या अवतीभोवती फिरवतो आणि तो जो काही रेकॉर्डेड व्हिडिओ आहे तो आपण लॅबला पाठवतो. सो लॅब त्याच्यावर डायरेक्ट प्रिंट करून डिजिटली केस प्लॅन करते. त्याच्यासोबत आता लेटेस्ट टेक्नॉलॉजी म्हणजे कॅड कॅम आणि त्याच्यासोबत आलेले जे 3D स्कॅनर्स आहेत, ह्याच्या कॉम्बिनेशननी जे काही प्रोडक्ट आपण बनवतो, त्यामुळे डेंटल लॅब इंडस्ट्री देखील पूर्णपणे चेंज झालेली आहे. पूर्वी हाताने मॅक्सिमम काम केले जायचे, जे आता मशीनवर केली जातात, रोबोटिक्सने केले जातात. त्याच्यासोबत अजून एक नवीन प्रकार आहे जो डायग्नोस्टिकमध्ये आपल्याकडे आलेला आहे, त्याला आपण CBCT म्हणतो. पूर्वी काय व्हायचं, आपण जे एक्सरे घ्यायचो जे 2D मध्ये असायचं, ज्याला फक्त OPG असं म्हणतो आपण. पण आता आपण तो पूर्ण जो काही स्कॅन आहे, एक्सरे आहे, तो 3D मध्ये 3D व्ह्यू करू शकतो, जसं सिटी स्कॅन असतो. तसे पण सिटी स्कॅन आहेत आणि आम्हाला सांगायला आवडेल आमचं स्वतःचं CBCT सेंटर देखील आहे, जे आम्ही डोंबिवलीमध्ये चालवतो आणि जवळपास एक 50 ते 100 डॉक्टरांना आम्ही रिपोर्टिंग देखील करून देतो. कुठलीही डेंटल सर्जरी असेल, इम्प्लांट्स असेल किंवा सिस्ट सर्जरी असेल किंवा डिसइम्पॅक्शन असेल किंवा कुठला छोटा ट्युमर आहे, याच्यासाठी त्याचा वापर होतो आणि प्रिसाईज तुम्हाला सर्जरी करता येते. त्यामुळे डेंटल इंडस्ट्रीमध्ये बऱ्याचशा अद्ययावत गोष्टी रुटीनली येत असतात. त्याचा वापर करून आपण चांगल्या प्रकारे पेशंटला सुविधा देण्याचा प्रयत्न करू शकतो. ओके. सर, सोशल मीडियावरती बरेच डेंटल हॅक्स दाखवले जातात. ते किती खरे असतात आणि आता डेंटल हॅक्स आता ते कसे कुठल्या प्रकारे दाखवले गेलेत, कुठल्या YouTubeवर आहे का ॲक्च्युअली कुठल्या जेन्युइन डेंटिस्टद्वारा दाखवले, तर ते गोष्ट वेगळी आहे. पण ओव्हरऑल जे मी पाहतो आता, की कुठलीतरी एक पावडर लावली आणि दात स्वच्छ झाले किंवा काहीतरी असं क्लीन केले. युजुअली असं होत नाही. बऱ्याच प्रमाणामध्ये ते रिअल नसतं. त्यामुळे तशा कुठल्या हॅक्सला मला वाटत नाही की तुम्हाला लक्ष द्यायला हवं. तुम्ही डेंटिस्टकडे जाऊन चांगल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने तुमच्या दातांची काळजी करू शकता. जे थोडेसे पिवळे झालेले असतात, ते कसं आपण हे करू शकतो? जस्ट जो काही दातांवरती जो पिवळेपणा असतो, तो बऱ्याच वेळेला प्लाक असतो. तर तुम्ही सर्वात पहिले म्हणजे डेंटिस्टकडे जाऊन दातांची निगा राखण्यासाठी क्लिनिंग जी स्केलिंगची जी प्रोसिजर आहे ती केली जाते आणि त्याच्यानंतर पण जर समजा तुम्हाला असं वाटतं की तो पिवळेपणा जात नाहीये, याचा अर्थ तुमच्या दातांचा कलरच आहे तो. जर शेडच तुमचा पिवळा असेल, तर मग त्याला तुम्हाला ब्लिचिंग किंवा व्हाईटनिंग हे करावं लागतं किंवा जर समजा तुम्हाला परमनंट काही ट्रीटमेंट हवी असेल, तर तुम्ही डेंटल व्हिनियर्स लावू शकता. जे ॲक्च्युअली नेल एक्सटेन्शन जसं मुली लावतात, त्याप्रकारे दातांच्या फ्रंट सरफेसला 1.3 mm चा एक व्हिनियर असतो. तो चिटकवला जातो आणि तो मोर ऑर लेस परमनंट शेड तुम्हाला देतो. तर त्यामुळे तुम्ही त्यानुसार त्याचा वापर करून घेऊ शकता. तुम्ही मगाशी सांगत होते डेंटल स्कॅनिंग, ते आपण बघूया. हो, नक्कीच. सो जे इंट्राओरल स्कॅनिंग काय असतं त्याबद्दल थोडक्यात माहिती देतो. सर आपल्याला हे अशा प्रकारचे स्कॅनर आम्ही वापरतो, जे लॅपटॉपला कनेक्टेड असतात आणि आपण पेशंटचं माप डिजिटली घेऊ शकतो. तर याचा वापर आपल्याला कशासाठी होतो, तर डेंटल ट्रीटमेंट प्लॅनिंग करण्यासाठी होतो किंवा आपल्याला काही कॅप बनवायचे आहेत. त्याचा डेटा जो असतो तो आपल्याला लॅबला द्यावा लागतो आणि तो सगळा आपण या डिजिटली स्कॅनिंग करून घेऊ शकतो. ठीक आहे. तर या प्रकारे आपण त्याचा वापर करून दातांची जी रेकॉर्ड्स आहेत जे आपण लॅबला पाठवतो. ठीक आहे. तर आपण आता जे मॉडेल आपण स्कॅन केल्याच्या नंतर जेव्हा लॅबला इम्प्रेशन जातं, तर तेव्हा हे एक्झोकॅड नावाचं जे सॉफ्टवेअर आहे ते युज्युअली वापरलं जातं. ऑल ओव्हर वर्ल्ड ते वापरलं जातं आणि त्यामध्ये सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज काय असतो, की आपल्याला जी दाताची रचना आहे ती व्यवस्थितपणे इंडिव्हिज्युअल टूथला ही मार्किंग या बघा या ठिकाणी केलेली आहे. या प्रकारे आपण कॅप बनवू शकतो. तर ही जी कॅप आहे ही पहिले व्हर्च्युअली, मी थोडा व्हिडिओ पुढे घेतो. तर या प्रकारे आधी ते डिजिटली कॅपचं डिझायनिंग केलं जातं
तर हे जे काही डिझायनिंग आहे हे ट्रेन टेक्निशियन करतात आणि त्याची मार्जिन एकदम प्रिसाइजली बनवली जाते आणि व्हर्च्युअल जी बनवलेली जी कॅप आहे ती नंतर प्रिंटिंगसाठी जाते. तर हे ते डिझाईन आहे जे आपण फायनल केलेलं आहे. त्यात काय करेक्शन्स असतील तर ते टेक्निशियन त्यांच्या हिशोबाने करून घेतात. तर या प्रकारे ते सॉफ्टवेअरमध्ये सगळे ते डिझायनिंग जेवढ्या पण पेशंटच्या आहेत त्या एवढे 15-16 पेशंटच्या डिझायनिंग त्यांनी ॲड केलेले आहे. आणि त्याच्यानंतर हे असे मिलिंग मशीन असतात ज्याच्यामध्ये ती कॅप बनवली जाते. जसं मी मगाशी सांगितलं की तुम्ही कॅप बनवताना पहिले कास्टिंग केलं जातं मेणाचा दात बनवतात, तर तशा बनवण्याची गरज नाही. असे ब्लॉक्स असतात सेरामिकचे. या झिरकोनियाचा ब्लॉक आहे हा आपण त्या मशीनमध्ये ठेवलेला आहे. तर त्याची वेगवेगळी शेड असते, वेगवेगळ्या कंपन्यांचे जे ब्लॉक्स असतात आणि त्यानंतर जी डिझाईन तुम्ही आधी कॅडवर केली, जी एक्झो कॅडवर जी डिझाईन केली त्या सेम डिझाईनची मिलिंग याच्यावरती होते. म्हणजे काय 15-16 पेशंटचे वेगवेगळे डिझाईन्स आहेत ते ॲट अ टाइम ते कम्प्युटरवरती मिल केले जातात आणि त्यानंतर ती कॅप बनवली जाते. आता हा जो ब्लॉक आहे हा एका प्रोसिजरमधनं त्या बाहेर आलेला आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला दिसेल की हे बघा हे एवढ्या प्रकारचे सगळ्या वेगवेगळ्या पेशंटच्या कॅप त्याच्यामध्ये आलेल्या आहेत. मग त्याला थोडं ग्लेज केलं जातं, पॉलिशिंग केलं जातं आणि त्याच्यानंतर फायनली ते इंडिव्हिज्युअल असे क्राउन्स बनून बाहेर येतात. त्याला फुल सिरॅमिक क्राउन असं म्हणतो आपण. हे या प्रकारे ते कॅप बनवलेली आहे आणि याच्यामध्ये मेटल नसतं. तर हे फुल सिरॅमिकचे क्राउन आहे आणि हे याची फिटिंग जास्त ॲक्युरेट असते कारण आपण पूर्ण डिजिटल प्रोटोकॉल वापरलेला असल्यामुळे त्याच्यामध्ये कुठे फूड लॉजमेंटचा चान्सेस कमी असतो. नसतो असं म्हणता येणार नाही, पण कमी असतो. जे नॉर्मली ज्या अदर प्रकारे ज्या पूर्वी बनवल्या जायच्या कॅप त्यापेक्षा ह्याची फिटिंग जास्त चांगली असते. सर, दात खराब होणं हे अनुवंशिक असतं का? हो. काही केसेसमध्ये असं आढळलेलं आहे, की जर समजा तुमच्या पेरेंट्सचे दात खराब असतील, तर मोर ऑर लेस तुमचे पण दात जरा लवकरच खराब होतात. पण हे तुम्ही बघा आता जे अनुवंशिक आहे ते तर तुम्ही अव्हॉइड करू शकत नाही. पण तुम्ही काय करू शकता, तुम्ही रेग्युलरली दातांची निगा राखू शकता. जर तुम्ही डॉक्टरांकडे गेलाच नाहीत आणि अगदी लेट गेला तर तुम्हाला पर्याय नाही. मग तुमचे दात खराब झाल्यानंतर तुम्हाला रूट कॅनल्स किंवा एक्स्ट्रॅक्शन्स हे करावे लागतात. मला असं देखील आढळलेलं आहे, काही जणांची जी सलायवा जो असतो, थुंकी जी असते ती जास्त चिकट असते. म्हणजे त्याची फ्लोएबिलिटी कमी असते. तो सलायवा हा सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर आहे जे दातांची निगा राखण्यासाठी मदत करतो. बऱ्याच वेळेला काय होतं की आपण एका साईडनी जेवत नसतो. फॉर एक्झाम्पल तुमचा एक राईट साईडची दाढ दुखते तर तुम्ही तिकडून जेवायचं अवॉइड करता. मग नंतर तुम्हाला असं आढळतं जेव्हा डॉक्टरांकडे तुम्ही जाता, तो तर दात खराब झालेला असतो पण त्याच्या वरचा किंवा त्याच्या बाजूचा अजून एक दात खराब होतो. मग याचा अर्थ काय की एका साईडनी न जेवल्यामुळे तुमचा दुसरा दात खराब होतो. म्हणजे एका दातामुळे दुसरा दात खराब होतो. तर ते जसं एका असं काही ते दातांमधनं उडून काही कीड वगैरे तिकडे जात नाही. बॅक्टेरिया असतात ते. ज्या वेळेला तुम्ही एका साईडने जेवायचं टाळता, त्यावेळेला तिकडचा सलायव्हरी फ्लो कमी झालेला असतो. कारण तुमचे जे मॅस्टिकेटरी मसल्स आहेत, म्हणजे तुमचे जे काही स्नायू आहेत, ज्या साईडने तुम्ही जेवता, ते ॲक्टिव्ह नसतात आणि ते ॲक्टिव्ह नसल्यामुळे ते सिग्नल ब्रेनकडे जात नाही आणि तिकडनं जे सिग्नल्स येणारे जे असतात, जे सलायव्हरी ग्लँड्स किंवा ज्या ग्रंथी असतात, जे लाळ सिक्रेट करतात, त्यामुळे ते लाळ सिक्रेट करणाऱ्या ग्रंथींना ते सिग्नल जात नाही आणि सिक्रिशन कमी होतं. एकदा का सिक्रिशन कमी झालं, की तो फेवरेबल एन्व्हायरमेंट तयार होतो बॅक्टेरियाच्या ग्रोथसाठी. म्हणजे काय, की फॉर एक्झाम्पल तुम्ही राईट साईडच्या दाढेमुळे जेवत नाही आहात, तर त्या ठिकाणी सलायव्हरी फ्लो कमी होतो आणि एकदा का सलायव्हरी फ्लो कमी झाला, की तिकडे अजून चांगलं बॅक्टेरियासाठी चांगलं एन्व्हायरमेंट क्रिएट होतं, जेणेकरून ते अजून 4-5 दात खराब करतात. त्यामुळे तुम्हाला दोन्ही साईडनी जेवणं गरजेचं आहे आणि डॉक्टरांकडे जाऊन रेग्युलरली चेकअप करणं अत्यंत गरजेचं आहे. तर आता जे अनुवंशिकतेचा जो तुमचा प्रश्न होता, त्याला तुम्ही काय करू शकता? जर तुमचे दात जर तुमचे किडतायत हे तुम्हाला माहिती आहे किंवा तुमच्या दातांची जी रचना आहे ती काही केसेसमध्ये दात थोडेसे फ्लोरोसिस म्हणतो आम्ही ज्याला, की दातांची जे आउटर शेल जे असते किंवा एनॅमल जे असतं ते डिफेक्टिव्ह असतं. बनतानाच ते थोडंसं वीक बनलेलं असतं. थोडे ब्राउनिश पॅचेस असतात. तर या केसेसमध्ये तुम्हाला डेंटिस्टकडे जाण्याशिवाय पर्याय नाही. तुम्ही जर समजा लवकरात लवकर जाऊन चेकअप केलं, फ्लोराईड ॲप्लिकेशन केलं किंवा स्वतः पण अलर्ट आहात आणि चांगल्या प्रकारे दातांची निगा राखताय, तर प्रिव्हेन्शन इज द की असं मी म्हणू शकतो. कारण तुमच्या दातांना जास्त खराब झाल्यानंतर तुम्ही काहीच करू शकत नाही. कारण हा इररिपेरेबल डॅमेज आहे. एकदा का तो गेला दात तुमचा किडला, की त्याला तो तुम्ही रिव्हर्स नाही करू शकत. त्यामुळे तुम्हाला जास्त अलर्ट राहणं गरजेचं आहे. माउथवॉश तुम्ही वापरू शकता किंवा कोमट पाण्यात मीठ घालून गुळण्या करू शकता. आणि जसं सांगितलं ज्याप्रमाणे दुपारी जरी तुम्ही काही चिकट, गोड असं काही खाल्लं असेल, नुसता ब्रश फिरवला तरी दॅट इज सफिशियंट. तुम्हाला अलर्ट राहणं गरजेचं आहे. तुम्ही जर ह्या गोष्टींकडे लक्ष दिलं तर दात जरी तुमच्या अनुवंशिकतेनुसार दात खराब असतील, तरी देखील तुम्ही त्याला टॅकल करू शकता. ओके. काही वेळा असं होतं की दात दुखतोय आणि आपण गोळी घेतो.
दातदुखीची, तर ते किती योग्य आहे किंवा चुकीचं आहे? मी असं चुकीचं आहे असं म्हणणार नाही, कारण कधी कधी रात्रीच्या वेळेला वगैरे दात दुखतो, त्यावेळेला डेंटिस्ट अवेलेबल नसतात, त्यामुळे तुम्हाला पेन किलर एखादी घ्यावी लागते. पण लॉंग टर्म पेन किलर घेणं किंवा कोणाच्या मेडिकलच्या सल्ल्याने, मेडिकलवाल्याकडनं गोळ्या घेणं हे चुकीचं आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही ट्रीटमेंट करू शकता. पण डेंटिस्ट्रीमध्ये काय आहे की पेन किलर्स असं कुठली गोळी नाही की तुमचा दात तुमचा बरा करेल, कारण हा सर्दी खोकला नाही. तुम्ही सर्दी खोकला झाल्यानंतर जसं डॉक्टरांकडे जाता आणि तुम्हाला डॉक्टर एखादं कफ सिरप देतात किंवा एखादी गोळी देतात आणि तुमची सर्दी किंवा खोकला बरा होतो, तसं दातांच्या बाबतीत होत नाही. कारण दातांना एकदा कीड लागली की ती कीड जोपर्यंत तुम्ही ट्रीट करत नाही, त्याची ट्रीटमेंट घेत नाही, त्यामुळे तुम्हाला त्याला त्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे आमची ही जी ब्रांच आहे डेंटिस्ट्री, ही सर्जिकल ब्रांच आहे. 2 ब्रांचेस असतात, एक असतात मेडिसिन ब्रांच आणि एक सर्जरी ब्रांच. सो मेडिसिन ब्रांच किंवा MD मेडिसिन किंवा MBBS डॉक्टर किंवा जे पण फिजिशियन आहेत ते तुम्हाला औषधांनी बरं करू शकतात आणि सर्जन जे आहे ते तुम्हाला ॲक्च्युअल ट्रीटमेंट करून बरं करू शकतात. सो डेंटिस्ट्री ही सर्जरी ब्रांच असल्यामुळे तुम्हाला डॉक्टरांकडे जाण्याशिवाय पर्याय नाही. तर गोळी जरी तुम्ही खाऊन त्या प्रॉब्लेमला टेम्पररीली सॉल्व्ह केलं, जोपर्यंत तुम्ही त्याची ॲक्च्युअल ट्रीटमेंट घेणार नाही तोपर्यंत तुमचं ते दुखणं थांबणार नाही. आणि गोळ्यांचं कसं असतं, गोळ्या तुम्ही खाणार, त्यानंतर ते तुमच्या पोटात जाणार, त्यानंतर रक्तात जाणार जे काही औषध आहे, आणि थोड्या वेळाने ते तुमच्या लघवी वाटे निघून जातं. त्यानंतर पुन्हा ते तुमचा दुखायला लागणार. त्यामुळे अनअवॉइडेबल सिच्युएशन क्रिएट करणं किंवा अगदी स्वेलिंग घेऊन जाणं हे चुकीचं आहे. त्यामुळे जास्त कॉम्प्लिकेशन्स करण्यापेक्षा जर तुमचा दात दुखत असेल किंवा मी तर म्हणतो दुखायच्या आधीच जर तुम्ही जाऊ शकलात तर तुमचा जास्त फायदा त्याच्यामध्ये होऊ शकतो. ओके. सर, तुम्ही जाता जाता आमच्या प्रेक्षकांना त्यांच्या दातांची काळजी घेण्यासाठी काय सल्ला द्या? नक्कीच. मला आता एवढ्या 18 वर्षांचा जो अनुभव आहे, ज्याच्यामध्ये मी जे पाहिलं, तर मला असं वाटतं की जे नॉर्मल मिडल क्लास लोकं आहोत, ते आपण अननेसेसरीली महागड्या ट्रीटमेंट करायला येतो. बऱ्याच वेळेला असं असतं की एखादा प्रॉब्लेम आहे, तो तुम्ही सरळ लवकर जाऊन डॉक्टरांकडे अव्हॉइड करू शकता. पण आपल्याच नेग्लिजन्समुळे म्हणा किंवा आपण एवढं बिझी असतो की आपल्याला जायला वेळ नसतो. तर त्यामुळे तो एखादा छोटासा प्रॉब्लेम एवढा मोठा होतो की तुम्हाला रूट कॅनल करायला लागते, त्याच्यावर कॅप करायला लागते किंवा बऱ्याच केसेसमध्ये तो रूट कॅनल केलेला दात तुटून गेलेला असतो, तुम्हाला इम्प्लांट्स करायला लागतात. सो तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की जर तुम्ही लवकर डॉक्टरांकडे जाऊ शकलात तर नथिंग लाईक इट. आणि त्याला एक सोपा उपाय जो मी स्वतः बऱ्याच पेशंटला माझ्या तुम्ही विचारू शकता किंवा तुम्हाला सांगतील बरेच जण. आम्ही काय करतो, आम्ही पेशंटकडनं जो केस पेपर भरून घेतो, पेशंट जेव्हा आत येतो तेव्हा मला त्याची डेट ऑफ बर्थ माहिती असते. तर फॉर एक्झाम्पल समजा तुमचा बर्थडे सप्टेंबर महिन्यात आहे, तर मी प्रत्येक पेशंटला सांगतो आणि आवर्जून सांगतो की तुमचा बर्थडे या महिन्यात आहे, तर तुम्ही या महिन्यामध्ये स्वतःला गिफ्ट नंतर घ्या, आधी डॉक्टरांकडे जाऊन चेकअप करा. मग नॉट ओन्ली डेंटल चेकअप, तुमचा जर पेशंट 40 वर्षाचा वरचा असेल तर मी त्यांना आवर्जून हे देखील सांगतो की तुम्ही त्या वर्षी एक वाढदिवसाच्या महिन्यामध्ये एक बॉडी चेकअप करून घ्या. जे एक सर्टनली 3-4 हजार 5,000 रुपयामध्ये होतं आणि त्यानंतर तुम्ही पार्टी करा किंवा जे काय करायचं आहे. पण जेव्हा तुम्हाला हे रिअलाईज होतं की बाबा माझं हे वर्ष एकदम व्यवस्थित गेलं, मला काही शुगर नाही, माझे दात चांगले आहेत, तर जो काही तुम्हाला कॉन्फिडन्स मिळतो तो जास्त महत्त्वाचा आहे. आणि त्या निमित्ताने तुम्हाला हे लक्षात देखील राहतं की तुम्हाला परत कधी चेक करायचं, कारण वाढदिवसाचा महिना युजली कोण विसरणार नाही. त्यामुळे हा एक सल्ला मला तुम्हाला द्यायचा आहे की तुम्ही डेंटिस्टकडे जेव्हा जाल तेव्हा नक्की आवर्जून दर वर्षातनं एकदा जात जा आणि तुमच्या फॅमिलीला देखील तुम्ही घेऊन जात जा, लहान मुलांना घेऊन जा. ती त्यांना जी सवय लागेल, डेंटिस्टकडे जाण्याचं जे एन्व्हायरमेंट क्रिएट होईल, त्यांच्या मनामध्ये भीती निघून जाईल, ह्या सगळ्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत. आणि ओव्हरऑल जे दात जे असतात, आम्ही पेशंटला विचारतो की तुम्हाला नॉर्मली कधीपर्यंत दात हवेत, तर सगळ्यांचं उत्तर हेच असतं की जोपर्यंत मी आहे तोपर्यंत दात हवेत. जर तुम्हाला ही गोष्ट रिअलाईज झाली की तुम्हाला दात कधीपर्यंत हवेत, तुम्हाला शेवटच्या दिवसापर्यंत दात लागतात, म्हणजे एखाद्या वेळेला तुम्ही बाकीचे अवयव वापरणार नाही, तुम्ही चालणार नाही शेवटला किंवा काही दिवस तुम्ही बेडरिडन असू शकाल, पण तुम्हाला जेवावं मात्र शेवटपर्यंत लागतं. जर तुम्हाला व्यवस्थितपणे तुमचं सीनियर जे तुमची लाईफ आहे, जे तुमचे लास्टचे जे काही फेजेस असतात 60 नंतर जेवढं काही 70, 80, 90, पण तोपर्यंत जर तुम्हाला दात असतील तर ती जी मजा आहे ती वेगळी आहे. त्यामुळे तुम्हाला जेवण्यासाठी दात जर हवे असतील तर त्याच्यासाठी तुम्हाला लवकरच, म्हणजे राईट फ्रॉम तुम्ही 30s तुम्हाला हे लक्ष द्यावं लागेल आणि रेग्युलरली जर चेकअप केलं तर मोठ्या ट्रीटमेंटपासून तुम्ही लांब राहू शकता आणि तुमच्या दातांचं आरोग्य चांगलं सांभाळून नेहमी त्याच्या जेवणाची जी काही मजा आहे ती घेऊ शकता. आणि जेवण व्यवस्थित जर असेल तर तुमचं न्यूट्रिशन तुम्हाला चांगलं मिळालं तर तुमची हेल्थ पण ओव्हरऑल चांगली राहायला मदत होते. तर माझा सल्ला तर हाच आहे सगळ्यांना की तुम्ही डेंटिस्टकडे जा. माझ्या स्टार्टच्या पॉडकास्टच्या पहिल्या लाईनपासून ते आतापर्यंत मला तुम्हाला तेच सांगायचं आहे. जो डॉक्टरांकडे जाईल तो लवकर फायद्यामध्ये राहील असं मी म्हणेन. धन्यवाद सर, तुम्ही पॉडकास्टसाठी वेळ दिलात. खूप महत्त्वाची माहिती मिळाली तुमच्याकडून. तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी आमच्या टीमकडून खूप साऱ्या शुभेच्छा. नक्कीच. धन्यवाद.